नमस्कार, मी किरण ठाकूर, द्रोणागिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण। आज आपण इलेक्ट्रिशियन ट्रेड बद्दल कंडक्टर या विषयावर बोलणार आहोत। कंडक्टर ज्यामधून विजेचा प्रवाह सहजपणे वाहू शकतो त्याला कंडक्टर म्हणतात। जसं की यामधून वीज आणि उष्णता सहजपणे वाहू शकतो असे पदार्थ जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, कंडक्टर। तर जे सर्व धातू हे विजेचे वाहक आहेत, म्हणजे सर्व प्रकारचे मेटल्स हे जसं की कॉपर, गोल्ड, सिल्वर हे विजेचे वाहक आहेत। आता आपण बघणार आहोत कंडक्टरचे गुणधर्म। यामध्ये कंडक्टिव्हिटी जास्तीत जास्त असली, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, वाहकाची वाहकता ही जास्तीत जास्त असली पाहिजे। नंतरचा गुणधर्म आहे त्याचा स्पेसिफिक रेझिस्टन्स। स्पेसिफिक रेझिस्टन्स कंडक्टरचा कमीत कमी असला पाहिजे जेणेकरून कंडक्टिव्हिटी वाढेल। त्यानंतर कंडक्टरचा तिसरा गुणधर्म आहे कंडक्टर हा फ्लेक्झिबल असला पाहिजे। फ्लेक्झिबल म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या आकारात वळवता येईल। त्यानंतर कंडक्टरचा जॉईंट चांगला करता आला पाहिजे। मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे, कंडक्टर जेणेकरून तुटला नाही पाहिजे। त्यानंतर कंडक्टर जो आहे हा गंज प्रतिबंधक असला पाहिजे, म्हणजे रस्ट प्रूफ, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गंज न चढला पाहिजे। त्यानंतर कंडक्टरवर वातावरणाचा परिणाम न होणारा असावा, म्हणजे ॲटमॉस्फिअर इफेक्ट त्याच्यावर झाला नाही पाहिजे। त्यानंतर कंडक्टरवर सॉल्डरिंग करता आली पाहिजे। अशा प्रकारे हे कंडक्टरचे गुणधर्म आहेत। आता आपण बघत आहोत आकारावरून कंडक्टरचे वर्गीकरण। टाइप्स ऑफ कंडक्टर बाय इट्स शेप्स। घनरूप कंडक्टर, घनरूप म्हणजे सॉलिड, त्याचा उदाहरण आहे गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर इत्यादी। त्यानंतर द्रवरूप कंडक्टर, लिक्विड रूप, म्हणजे जसं की पाणी आहे त्या प्रमाणचा कंडक्टर। एक्झाम्पल आहे सॉल्ट वॉटर, कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ॲसिड इत्यादी। त्यानंतर आहे वायुरूप कंडक्टर, गॅस टाइप्स कंडक्टर। एक्झाम्पल आहे आर्गॉन, निऑन, मर्क्युरी। हे जे गॅस आहेत हे कंडक्टर्स आहेत।